राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा। आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे। मागील काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये लागलेल्या निर्णयांचा धडाका पाहता विधानसभा निवडणुकांची घोषणा आठवड्याभरात होण्याच्या शक्यतेला बळ मिळत आहे। केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत 10 ऑक्टोबरला नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन घोषणा होण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीची पहिली उमेदवार यादी विजयादशमीच्या मुहूर्तावर जाहीर होण्याचे संकेत मिळत आहेत। मात्र महायुती यात आघाडी घेण्याची शक्यता आहे। घटस्थापनेच्या मुहूर्तावर महायुतीच्या 100 उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। यामध्ये भाजपचे 50, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 36 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 14 उमेदवारांची नावे जाहीर होण्याचे संकेत मिळत आहेत। पितृपक्षाच्या काळात उमेदवारांची घोषणा, जागा वाटप जाहीर करणं या गोष्टींना ब्रेक लागला होता। मात्र उद्या घटस्थापनेसह नवरात्राचा आरंभ होत आहे। पहिल्याच दिवशी महायुती उमेदवार यादीचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे। सह्याद्री अतिथीगृहावर नुकतेच भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली। या बैठकीमध्ये जागा वाटपाचं सूत्र अंतिम झाल्याची माहिती आहे। घटस्थापनेच्या मुहूर्तावर महायुतीच्या 100 उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। यामध्ये भाजपचे 50, एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे 36 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 14 उमेदवारांची नावे जाहीर होण्याचे संकेत मिळत आहेत। पहिल्या यादीमध्ये बहुतांश विद्यमान आमदारांची समावेश असेल। याशिवाय स्टार प्रचारकांच्या नावांवर देखील बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी आधीपासूनच सुरू झाली आहे। सर्वच राजकीय पक्षांचे नेते तयारीला लागलेत। महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागा वाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आहे। इच्छुक उमेदवारांनीही कंबर कसली असून राजकीय नेत्यांच्या उड्याही सुरू झाल्यात। दरम्यान मागील काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये लागलेल्या निर्णयांचा धडाका पाहता विधानसभा निवडणुकांच्या घोषणा आठवड्याभरात होण्याच्या शक्यतेला बळ मिळत आहे। 10 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे। महाराष्ट्राबरोबरच झारखंड राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणाही होऊ शकते। आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा।